आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, श्रेयस तू तू खाली चल. ते बघ देवघरात यशोधरा ओल्या अंगाने देवासमोर नामस्मरण करत बसलीये. नामस्मरण करताना तिने जळत्या समयावर हात ठेवलाय. आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो पण ऐकतच नाही. प्लीज प्लीज चल तू. श्रेयस, मी तुझ्याशी बोलतोय. ते बघ मला माहिती आहे की नात्यांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, पण ही वेळ दुःख कुरवाळत बसण्याची नाहीये. तुझी आई आहे ती, तुला तुझी गरज आहे आता. प्लीज प्लीज चल 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 चल. थांब ना, काय झालंय डॅड? श्रेयस, श्रेयस ये ना. बघ ना ताई, बघ ना स्वतःला त्रास करून घेतात ताई. बघ ना प्लीज. अहो मम्मा, काय करताय तुम्ही? काय करताय हे असं सगळं करून काही फरक पडणार नाहीये. प्लीज उठा उठा इकडनं तुम्ही आधी. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही हे असं वागून तुम्ही आधी जे वागलात ते मी विसरणार आहे आणि तुम्हाला माफ करणार आहे? काही फरक पडणार नाहीये मम्मा. असं वाटत असेल तुम्हाला तर तो तुमचा गैरसमज आहे. मम्मा, श्रेयस बरोबर बोलतोय. पुरे झाली तुमची नाटकं. तुमच्या अशा खोटं वागण्याचाच आम्हाला त्रास होतोय. पुरे आता बस. नाही श्रेयस. मम्मा, यशोधरा काय करतेस तू? हे जाऊ नकोस श्रेयस. हे काय करताय तुम्ही मम्मा? तुम्ही श्रेयस, हे काय श्रेयस, असं सोडून जाऊ नकोस आम्हाला. आमच्या मुलांचे पाय धरायला लावलेत त्या आराध्याने. आणि तुम्हा दोघांसाठी आयुष्यभर कष्ट केले आम्ही. एवढं मोठं एम्पायर उभं केलं तुमच्यासाठी. आमची मम्मा कधी चुकूच शकत नाही असं छातीटोक सगळ्यांना सांगायचं असणार आहे. तो विश्वास आम्हीच निर्माण केला नाही, आम्हीच. आणि आज ही काल परवा आलेली मुलगी, तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला तुम्ही. ती म्हणते म्हणून आम्हाला खोटी आणि गुन्हेगार ठरवताय तुम्ही. पाय धरणार नाही तर काय करणार श्रेयस? रे आई आहोत ना आम्ही. मुलांची माया मिळवण्यासाठी पाय धरू शकतो. मुलांचं प्रेम मिळवण्यासाठी आम्ही न केलेल्या गोष्टींसाठी सुद्धा माफी मागू शकतो. तुम्हा दोघांच्या डोळ्यातला संशय नाही पाहू शकत. इतकी वर्ष जो विश्वास आम्ही कमवला, तो असा एक मुलगी बोलते म्हणून असं पटकन मातीमोल होऊ शकतो का रे? इतक्या वर्षांचं आपलं नातं असं एका रात्रीत बदलू शकतं का रे? नाही श्रेयस, आम्ही नाही असं जगू शकत. तुम्हा दोघांचा अबोला नाही सहन करू शकत आम्ही. तुमच्या डोळ्यातला हा संशय नाही. तू एक काम कर ना. तुला खरंच वाटतंय ना की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही हे सगळं केलंय म्हणून? ठीक आहे. नाही, आम्ही खरंच जो गुन्हाच आम्ही केला नाही त्याचं निर्दोषत्व कसं सिद्ध करायचं नाही कळत आम्हाला. तू एक काम कर ना, वाटेल ती शिक्षा दे. तू अक्षय, तुम्ही दोघं मिळून वाटेल ती शिक्षा द्या. नाहीतर एक काम कर ना, जीव घ्या आमचा. अहो काय बोलताय हे? असं सतत तुमच्या डोळ्यातला अविश्वास बघून नाही जगू शकत आम्ही. हा, हे काम कर. तू जीव घे आमचा. खरंच सांगते श्रेयस. प्लीज प्लीज श्रेयस, अशी पाठ फिरवून जाऊ नको श्रेयस. थांब श्रेयस, अशी पाठ नको फिरू श्रेयस. आम्ही खरंच सांगतो, इथेच जीव देऊ आम्ही. मम्मा, मम्मा काय करताय तुम्ही? मम्मा प्लीज, मी केलं, माफ केलं तुम्हाला, माफ केलं तुम्हाला. प्लीज थांबवाय. केलं मी माफ. पुन्हा असं बोला नको धरूस. आम्ही काही चूक केलेली नाहीये श्रेयस. आज न उद्या
तुला सत्य कळेलच, पण आमच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. माया नाही सहन करू शकत. मम्मा काय 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 होतंय तुम्हाला? मम्मा वहिनी, वहिनी मला जरा महत्वाचं बोलायचंय, प्लीज. ठीक आहे, बोलूया. ओके. चल. खरंच सॉरी. मला कळत नाहीये मी कसं सॉरी म्हणू. अशा पद्धतीने हे सगळं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर यावं असं मला वाटत नव्हतं. तुझ्या मम्माने आमच्यावर खूप अत्याचार केलेत, पण या कुटुंबातल्या बाकी माणसांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय. हे कुटुंब, घरातली माणसं सगळे आमच्यासाठी खूप महत्वाचे. असं दुखवायचं नव्हतं कधीच, पण बस बस वहिनी, मला तुझं कुठलंही एक्सप्लेनेशन ऐकायचं नाहीये. मला तुझ्यावर मम्मांवर बिलकुल विश्वास नाहीये. कारण हे सगळं जे काही घडलंय ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला झालाय. ज्या श्रावणीवर मी जीवापाड प्रेम केलं, तिनेही हे सगळं करताना मला विश्वासात घेतलं नाही. जिच्या जाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती एवढे दिवस याच घरात राहत होती आणि मला कळलंही नाही. मी हे सगळं डिझर्व करतो. माझं काय चुकलं होतं यात? पण हे सगळं मी तुला का विचारतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला श्रावणीकडून हवी. प्लीज मला सांग, श्रावणी कुठे आहे? मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा